नमस्कार मंडळी, आज ही सुंदरशी झरोका स्टाईल फ्रेम कशी करायची ते पाहूया। यासाठी कॅनव्हास पेंटिंगच्या कटिंग्स घ्यायच्या। ही सर्व पेंटिंग्स आपल्या एशिया भूमी या चॅनलवर कशी करायची ते अपलोड केलेली आहेत, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर कार्डबोर्ड आपल्याला कट करून घ्यायचे। 9 वेगवेगळी पेंटिंग्स आहेत, त्यामुळे 9 प्रकारचे असे कार्डबोर्डच्या कटिंग्स आपण तयार करून घ्यायचे। तर झरोका स्टाईलमध्ये हे कट करून घ्यायचे। त्यानंतर मग आपल्याला व्हाईट सिमेंट घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडासा फेविकॉल, थोडंसं पाणी आणि कणभर मीठ घालायचं। आपल्याला हवा तो रंग घालायचा आणि अशा पद्धतीने लावून घ्यायचं। म्हणजे काय होतं की त्या कार्डबोर्डला मजबूती येते, तो कार्डबोर्ड स्टडी होतो। त्यानंतर मग आपल्याकडे सुतळ असते किंवा ज्यूट असतात, त्याचा वापर करायचा आणि आपल्याला हवं ते डिझाईन यावरती करून घ्यायचं। नवदुर्गेची 9 स्वरूपं, त्यामुळे 9 वेगवेगळ्या फ्रेम असणार आहेत, त्यामुळे प्रत्येक फ्रेमसाठी वेगळं डिझाईन आपल्याला करायचे। तर हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे। हे डिझाईन पूर्ण झाल्यावर आता आपल्याला पेंटिंग चिकटवायचे। पण पेंटिंग चिकटवताना ते डायरेक्ट चिकटवायचं नाही, तर ह्याच्या मागच्या बाजूला आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे। तर फेविकॉल कशासाठी लावायचा, तर इथं आपल्याला कापूस चिकटवायचा आहे। कापूस चिकटवायचा उद्देश हाच आहे की त्या पेंटिंगला एक उठाव मिळावा, म्हणजे ज्याला आपण एम्बॉसिंग करणं म्हणतो किंवा एम्बॉसिंग इफेक्ट देणं म्हणतो, ते आपण सोप्या पद्धतीने करू शकतो। तर अशा पद्धतीने हे चिकटवलं की याला एक उठाव मिळतो। आता रंग तयार करायचा आहे। रंग तयार करताना थोडासा पर्शियन ब्ल्यू, थोडासा ग्रीन आणि थोडासा व्हाईट असे तिन्ही मिक्स करून घेतले की मोरपंखी रंग तयार होतो। आपला जो 8वा रंग आहे तो मोरपंखी आहे। हे 8वं महागौरीचं पेंटिंग आहे। तर अशा पद्धतीने ही फ्रेम तयार झाली। अशा अजून 8 फ्रेम तयार करायच्या आहेत, म्हणजे नवदुर्गेची 9 स्वरूपं पूर्ण होतील। त्याआधी या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।